आवाज ऐका मित्रांनो, कसा आवाज काढायलाय. ओळखा पाहू कोणता साप आहे. आपण आता जंगलामध्ये आलोय साप शोधायला. हे बघा, मोठ्याच्या मोठ्या गोमुच आहे. कसा आवाज काढत होता पिशवीमध्ये बघितला. असा अंग फुगवतो आपल्या आणि पुरे श्वास घेऊन तो असा बाहेर आम्ही करतो तसा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. हे बघा, मी जवळ जाईन तसं तो हे करायलाय, आपलं शरीर फुगवायलाय. तर मित्रांनो बघू शकता, पाला पाचोळ्यात पूर्ण मॅच होत आहे. हा साप दिसतोय तर का तरी बघा की इथं साप आहे असं दिसत पण नाही आहे. आणि तुम्ही मोबाईलवरती वगैरे बघत किंवा फोनवरती बोलत कुठलं पण जाता तो साधा मोबाईल सुद्धा आपला घात करू शकतोय. कारण चुकून पाय वगैरे पडला तर हा साप चावू शकतोय. आणि एखादी साधी 10 रुपयाची बॅटरी सुद्धा तुमचा जीव वाचवू शकते. त्यामुळे आता पण याला आता जायला हे करूया. तो असं केल्यावरती निघून जाईल. अजून जरा जास्त हे करायला, त्यामुळे रात्रीचे वगैरे जाताना बॅटरी आपल्यासोबत घेणं आवश्यक आहे. साप असे हा साप तासोन तास असाच बसून राहतोय वेटोळा घालून, आवाज सुद्धा करत नाही. आणि त्यामुळे त्याच्या जवळ गेल्यावरती कुकरची शिट्टीसारखा आवाज करतोय, पण कधी कधी आवाज न करता सुद्धा चावू शकतोय. त्यामुळे आता मी शांतपणे थांबेल तर तो निघून जाईल. आता याचा आवाज पाहून तुम्हाला भीती वाटत असेल, पण याच आवाजामुळे कित्येक लोक जगलेत, मरता मरता वाचलेत. कारण सगळेच घोणस आवाज करत नाहीत. जे रागीट घोणस असतात ते जास्त आवाज करतात. मग त्याच्या आवाजामुळे लोक अलर्ट झालेत. त्यामुळे तुम्ही असंही बाजूने सुद्धा जाऊ शकता. आता बघा मी काय केलं नाही, तो आपल्या वाटेला निघाला. त्यामुळे प्लस पॉईंट हा सुद्धा आहे की तो आवाज करतोय. आवाज केल्यामुळे आपण अलर्ट सुद्धा होतोय. फार मोठा घोणस आता निघालेला आहे. सुंदरच्या जंगलात आम्ही त्याला सोडलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.